नमस्कार मित्रांनो. तुम्हाला पण प्रश्न पडत असेल की WhatsApp हॅक करता येते का? परंतु WhatsApp हॅक करता येत नाही. सरळ-सरळ सांगतोय WhatsApp कोणीही हॅक करू शकत नाही. परंतु तुमच्या चुकीमुळे किंवा एखादा व्यक्ती तुमचं WhatsApp दुसऱ्या डिव्हाइसमध्ये लॉग इन करू शकतो. एकतर ओ-टी-पीने किंवा WhatsApp वेब जो क्यूआर कोड असतो, तो स्कॅन करून. तर हे 2च ऑप्शन आहे. तर मी तुम्हाला एक सांगतो की जर तुमचं WhatsApp तुम्हाला चेक करायचं आहे की दुसऱ्याने कोणी लॉग इन केलंय का? ठीक आहे. तर ते तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला WhatsAppमध्ये चेक करायचं आहे तुमच्या. मी तुम्हाला WhatsApp आता मोबाईलच्या स्क्रीनवरती येऊया आपण. आता आपण माझ्या मोबाईलच्या WhatsAppवरती आलोय. या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं लिंक डिव्हाइसचं ऑप्शन दाखवतोय. लिंक डिव्हाइसवरती क्लिक केलं. आता मी माझं WhatsApp लॅपटॉपमध्ये लॉग इन केलं होतं. त्याच्यामुळे मला इथे दाखवतोय Google Chrome, Windows. ठीक आहे. तर इथून आपल्याला हे लॉग आउट मारायचं आहे. ठीक आहे. याच्यावरती क्लिक केलं. लॉग आउटचा ऑप्शन दाखवतो. लॉग आउटवरती क्लिक करायचं. आता इथून माझं जे मी WhatsApp लॅपटॉपमध्ये लॉग इन केलं होतं ना, ते आता लॅपटॉपमधून लॉग आउट झालेलं आहे. ठीक आहे. तर हे ऑल्वेज तुम्ही चेक करत राहा. हप्त्यातून 2-3 वेळेस. म्हणजे तुम्ही कसं तुमचं WhatsApp सेफ ठेवू शकता. बाकी WhatsApp तर कोणीही हॅक करू शकत नाही. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.